नमस्कार मंडळी, संक्रांतीचा सण जसा स्त्रियांसाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी पण संक्रांतीचा सण हा खूप खास आहे. कारण की संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. आता बोरन्हाण म्हणजे काय? तर बोरन्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोर म्हणजे बोराने घातलेली अंघोळ. बोर म्हणजे बोर आणि न्हाण म्हणजे अंघोळ. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरन्हाण कधी आणि कसे घालावे, बोरन्हाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरन्हाण नंतर कधी करू शकतो, कोणत्या वेळेत आपण करायचं आहे, अशी बोरन्हाणाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, अनेक जणांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यावर्षी मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारीला होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला करीदिन किंवा किंक्रांत आहे आणि किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. तसं तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना कधीही बोरन्हाण घालू शकता. पण खरं तर किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून बोरन्हाण केलं जातं, पण ज्यांना काही कारणास्तव जमलं नाही तर त्याने रथसप्तमीपर्यंत घालू शकता. आता बोरन्हाण हे किती वर्षापर्यंत करावं? तर आपल्या घरातील 1 वर्षाच्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही बोरन्हाण करू शकता. काही जण 3च वर्ष घालतात, काही जण 5 वर्ष घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल 3 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंत तुम्ही बोरन्हाण घालू शकता. बरेच जण विचारतात की 1 वर्षाच्या आतील बाळाला जरी बोरन्हाण घातले तरी चालतं का? हो, चालू शकतं, पण फक्त खूपच लहान बाळ असेल ना, म्हणजे अगदी 6 महिन्याच्या आतलं जर बाळ असेल तर त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो अंघोळ वगैरे घालताना, बोरन्हाण घालताना. त्यामुळे तुम्ही शक्यतो 6 महिन्याच्या पुढील बाळांनाच घाला. आणि बोरन्हाण हे मुलाचं किंवा मुलीचं दोघांचंही करतात. शिशु संस्कार म्हणून बोरन्हाण केले जाते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण करतात. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोरं, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट्स, चिरमुरे, खारी बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरन्हाण असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतुचक्राचे पण आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे मकर संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. आता बोरन्हाण कोणत्या वेळेत करायचं? तर बोरन्हाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना बोरन्हाण घालू शकता. तर ज्या दिवशी आपल्याला बाळाला बोरन्हाण घालायची आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करायचा, दारामध्ये छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही हळदी कुंकवासाठी किंवा बोरन्हाण घालण्यासाठी बोलावू शकता. 5 किंवा 7 सुवासिनी आपल्याला बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी. घरामध्ये मोठं असं चटई वगैरे काहीतरी अंथरायचं, त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती आपल्या उत्सव मूर्तीला बसवायचं आहे. म्हणजे ज्या बाळाला आपण बोरन्हाण घालणार आहोत, अंघोळ घालणार आहोत, त्या बाळाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला गडद रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलाला गडद रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलीला गडद रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये आता सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे आणि या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवल्यावर चालू शकतं, पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल,
महिन्यांचं असेल, बाळ बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं, किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरन्हाण घालण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरन्हाण घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो, मुलं रडतात, त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालत असतो. उत्सव मूर्ती बोरन्हाणासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवतीने गोल करून बसवायचं आहे, कारण जेणेकरून आपण मुलांना ज्या साहित्याने अंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. त्याबरोबर आपण ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील तर त्या सर्वांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, बोरन्हाणाची पण आपण अशी आधीच तयारी करून ठेवायची आहे, जसे की चिरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किट, चिरमुरे, हरभरा चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. यामध्ये एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखादा पेल्याने किंवा ग्लासने किंवा ग्रामीण भागामध्ये मापटं चिपटं असतं तर त्याने बोरन्हाण घातलं जातं. आता या दिवशी आपण बाळाला कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी म्हणजे किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला चुकूनही घालायचे नाही आहेत. तसे तर बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात, खुलून दिसतात, त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गडद रंगाचे कपडे घाला, फक्त पिवळ्या रंगाचे कपडे यावर्षी चुकूनही घालू नका, कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आहे म्हणून. बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतात. बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे, त्यांना वाण द्यायचा आहे. आणि आपण बाळाला ज्या पदार्थांनी अंघोळ घातली आहे ते पदार्थ पण आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत, कारण ते सगळ्यांनीच वेचलेले नसतात. त्याबरोबरच लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे. ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरी चालू शकतं, कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हाऊन निघू दे, असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं बोरन्हाण नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची माहिती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या अनेक मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.